मंदूरच्या शेतकऱ्यांची जमीन मागणीसाठी रेकॉर्ड तयार करणे चालू. श्रमिक मुक्ती दलाच्या मंदूर येथील आंदोलनाच्या यशस्वी वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला. पुणे येथील सिंचन भवन बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. जमीन परत करण्यासाठी सकारात्मक असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले. परंतु हा निर्णय जलसंपदा मंत्री व पुनर्वसन मंत्री यांच्यासोबत बैठकीत ठरणार आहे. त्या अनुषंगाने खातेदारांची माहिती गोळा करण्यात येत आहे. महसूल विभागाने या अगोदर मंदूरच्या खातेदारांचं संकलन यादी तयार केली आहे. त्या यादीत सवर्ण खातेदार 236 आहेत, ओबीसी खातेदार 35 आहेत आणि मागास वर्गातील खातेदार 53 आहेत. अशा प्रकारे संकलन यादी तयार केली आहे. त्या यादीनुसार खातेदारांची माहिती जमा करण्यात येत आहे. त्यासाठी आंदोलनस्थळी रेशन कार्डची झेरॉक्स आणणे अशी सूचना करण्यात आली आहे. याची प्रक्रिया आज आणि उद्या म्हणजेच मंगळवार व बुधवारी पूर्ण करण्यात येणार आहे. तसंच रेशन कार्ड जमा केले नंतर जमीन मागणीचा अर्ज भरून घेण्यात येणार आहे. परंतु यामुळे मंदूरच्या शेतकरी खातेदारांचे संपूर्ण रेकॉर्ड तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती आंदोलकांमधून सखाराम पाटील यांनी दिली. आंदोलनात विजय माने, शिवाजी पाटील, श्रीरंग बेडकर, शिवाजी पाटील, हरे लोहार, रामचंद्र पाटील व मंदूर येथील बरेच शेतकरी खातेदार यांचा सहभाग होता. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूजचे प्रतिनिधी कुमार पाटील यांचा रिपोर्ट.